बोला पुंडलिक वरदे हरविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. या 17व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाला श्रद्धात्रय विभाग योग असं म्हणतात. 353 ओव्या झालेल्या आहेत. 23 श्लोक झालेले आहेत. 12 भाग झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 13 पाहणार आहोत. ते अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो श्रद्धात्रय विभाग योग जो आहे याच्यामध्ये श्रद्धेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर या 3 प्रकारांची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे जे सात्विक लोक असतात ते देवाचं पूजन करतात, जे राजस लोक असतात ते यक्ष राक्षसांचे पूजन करतात आणि जे राहिलेले तामस लोक आहेत ते प्रेत आणि भूतगण यांचे पूजन करतात. तसेच जे तामस लोक असतात ते प्राण्यांचा बळी देतात देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि 7-7, 8-8 दिवसाचे उपवास करतात की जेणेकरून ते स्वतःलाही त्रास देतात, क्लेश देतात आणि ज्यांचा बळी देतात त्यांचा तर जीवच घेतात. पण दोघांच्या मध्येही अंश परमेश्वराचा आहे. त्यामुळं याचे कष्ट, याचा त्रास इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली परमेश्वरालाच होतो. त्यामुळं हे तामस कर्म आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर अन्नाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. सात्विक अन्न तर कसं असतं बघा. सात्विक अन्न हे मधुर असतं, सत्वगुणांनी बनलेलं असतं, उत्तम रसाने युक्त असतं, गोड असतं, अतिस्निग्ध पक्व झालेलं असतं, हातास मऊ लागतं, जिभेवर ठेवलं असतं लगेच विरघळून जातं, स्वादिष्ट असतं, रसाने भरलेलं असतं, मऊ, पाणीदार आणि पचायला एकदम सोपं असतं. त्यानं ते खाल्लं तर अपार तृप्ती होते. ते शरीरास आणि मनास दोन्हीसही उत्तम असतं. त्यानं आरोग्य लाभतं. आता राजस अन्न अतिशय कडू, आंबट, तिखट, खारट, वृक्ष जळजळणारे, त्यापासून परिणाम असे होतात की दुःख, शोक आणि रोग उत्पन्न होतात. त्यानंतर तामस अन्न हे अर्धवट शिजलेलं, बेचव, आंबलेलं, शिळं, उष्ट, अपवित्र आणि त्याच्यापासून जो परिणाम होतो तो म्हणजे तुमच्यातलं पुण्य नाहीच होत आणि तुम्ही पापास पात्र होतात. आता यज्ञाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. सात्विक यज्ञामध्ये सर्व एकदम विधिवत शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते यज्ञ असतं. म्हणजे काय असतं की याच्यामध्ये स्वतःला मनापासून वाटतं आपलं कर्तव्य म्हणून करायचा हा यज्ञ असतो. कर्तव्य म्हणून करतात. फलाची इच्छा मनात धरत नाहीत. सगळं जे शास्त्रात सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करतात. सर्व जे यज्ञाला लागणारे साहित्य आहे त्याची व्यवस्थित व्यवस्था केलेली असते. जागच्या जागेला सगळं ठेवलेलं असतं.
याला सात्विक यज्ञ म्हणतात. ब्राह्मण वगैरे बोलवतात, ब्राह्मणांना दान दक्षिणा देतात, याला सात्विक यज्ञ म्हणतात. राजस यज्ञामध्ये हे सगळं असतं, फक्त त्यांचा उद्देश वेगळा असतो, उद्देश जरा चिकटलेला असतो. म्हणजे काय की मला स्वर्ग प्राप्ती होईल, नंतर सगळ्यांच्या मध्ये माझा बहुमान होईल, यज्ञासारखं महत् कार्य केलं म्हणून सगळे मला नावाजतील, अशा पद्धतीचा त्यांच्या मनामध्ये एक फलाची इच्छा असते. त्यामुळे तो यज्ञ निषिद्ध मानलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे तामस यज्ञ. हे अशास्त्रीय यज्ञ असतो. अन्नदान होत नाही, मंत्रविंत्र होत नाही, दक्षिणा वगैरे दिल्या जात नाहीत, शास्त्राधार त्याला काहीही नसतो. विद्वान लोक याला तामस यज्ञ असं म्हणतात. नंतर तपाचे प्रकार. तपाचे 3 प्रकार: सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. त्यातले सात्विक तपाचे परत 3 प्रकार: कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. त्यानंतर दानाचे 3 प्रकार आलेले आहेत: सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. सात्विक दान हे स्वकष्टाने मिळवलेले, सत्मार्गाने मिळवलेले, आणि ज्याला कोणाला तुम्ही दान देणार आहात त्याला आदरातिथ्याने आणि योग्य वेळ, योग्य काळ आणि योग्य ठिकाण असं बघून जे केलेलं दान असतं त्याला सात्विक दान असं म्हणतात. योग्य वेळ म्हणजे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे असायला हवं, किंवा त्याला असा साजेसा कुठला मुहूर्त असायला हवा. आणि ठिकाण म्हणजे काय, कुरुक्षेत्र किंवा काशी वगैरे अशा ठिकाणी, किंवा पंढरपूरचं ठिकाण आहे, अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन हे दान करतात. आणि सत्पात्री दान असतं, म्हणजे ज्याला तुम्ही दान देणार त्याला वेदांचा अभ्यास असावा, त्याला शास्त्राची माहिती असावी, असा ब्राह्मण असावा तो, तर त्याला हे दान करावं. याला सत्पात्री दान, सात्विक दान असं म्हणतात. त्यानंतर राजस दान. राजस दानामध्ये उद्देश चिकटलेला असतो, फलाची इच्छा असते, सगळ्यांनी आपल्याला आपल्या कीर्तीचा डंका, आपली कीर्ती वाढावी या उद्देशाने केलेलं हे दान असतं. तिसरं म्हणजे तामस दान. तामस दान म्हणजे काय की चोरी करून आणलेलं, दुसऱ्यांना लुबाडून आणलेलं असं जे धन असतं ते उडवतात कोणावर, भाट, तमासगीर लोक, वेश्या किंवा जुगार खेळणारे, मूर्तिमंत, चेटकी अशांना हे केलेलं दान असतं, त्याला तामस दान म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं की संसार बंधनापासून सोडवणारे हे एकच जर काय असेल तर ते म्हणजे सात्विक कर्म आहे. म्हणजे आता हे 3 प्रकार झाले, दानाचे 3 प्रकार झाले, तपाचे 3 प्रकार झाले, अन्नाचे 3 प्रकार झाले, सगळं हे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता सात्विक कर्म जे आहे ते सात्विक कर्मच हे संसार बंधनापासून आपल्याला सोडवतं. इथून पुढे हा भाग सुरू झालेला आहे, तो नीट लक्षात घ्या. तर शुद्ध सत्वगुणाने यज्ञादी सर्व कर्मे करण्याचे आचरण कर. भगवंत अर्जुनास उपदेश करत आहेत की सद्गुणाचे तू आचरण कर, सद्गुणाने युक्त असे तू कर्म कर, म्हणजे तू स्वस्वरूपाला अगदी सहज प्राप्त होशील. आणि तुला तुझ्या अंगी जर सद्गुण असतील, सद्गुणाची शक्ती असेल तर मोक्षाची प्राप्ती तुला होऊ शकते. तू मोक्ष प्राप्तीच्या योग्यतेचा होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, सात्विक गुणाचा मोक्षरूप यज्ञाचा लाभ होतो त्या वस्तूची लक्षणे जी काय ते ऐक असं सांगितलेलं आहे. आता कालच आपण याच्या पुढच्या भागात हे पाहिलं होतं की ब्रह्मदेव जे आहेत ते ब्रह्मदेवाला एक यज्ञ सांगितला
एक मंत्र सांगितला. त्या मंत्राच्या साह्यानं सृष्टीची उत्पत्ती झाली. बघा, पहिल्यांदा या सृष्टीमध्ये या पृथ्वीवर कोणीच काहीच नव्हतं. माफ करा. सुरुवातीला या पृथ्वीवर काहीही नव्हतं. काहीही नव्हतं म्हणजे काय? न झाडं होती, न प्राणी होते, न पक्षी होते, जलचर काही नव्हते, काहीही नव्हतं, जीवसृष्टीच नव्हती. मग भगवंताच्या स्वरूपापासून पहिल्यांदा उत्पत्ती झाली ती ब्रह्माची. ब्रह्माची उत्पत्ती झाली, पण ब्रह्म काहीच करू शकत नव्हते. मग त्यांच्यापासून सृष्टीची उत्पत्ती होण्यासाठी भगवंताने त्यांना ओम तत्सत हा मंत्र दिला. या मंत्राच्या साह्यानं त्यांनी पहिल्यांदा ब्राह्मण तयार केले आणि त्यांना वेदांची आज्ञा मान्य करून उदरनिर्वाह करण्याकरता त्यांना यज्ञाचे आचरण करण्यास सांगितलं. त्यानंतर अपार लोकांची उत्पत्ती झाली. तर अशा पद्धतीनं या पृथ्वी तलावर सृष्टीची निर्मिती ही ब्रह्माच्या द्वारे झालेली आहे. पण त्यासाठी उपयोगात आला तो मंत्र म्हणजे ओम तत्सत. तर सर्व मंत्रात श्रेष्ठ जो ओंकार तो मूळ अक्षर असे समज, आणि तत्कार हे दुसरे अक्षर आणि सत्कार हे तिसरे अक्षर. याप्रमाणे ओम तत्सत असे 3 प्रकारचे ब्रह्माचे नाव आहे. आणि उपनिषदांचे हे जे नामरूपी सुंदर पुष्प त्याचा तू वास घे असं भगवंत सांगतायत अर्जुनास. याचे ऐक्य झाल्यावर जर सात्विक कर्माचे आचरण केले तर मोक्ष आपल्या घरचा चाकर होतो. म्हणजे हा मंत्र आणि सात्विक कर्म जर एकत्र आले तर मोक्ष प्राप्ती होते. काल आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं. आज भाग नंबर 13, त्यासाठी श्लोक नंबर 24 याच्यापर्यंत आपण श्लोकार्थ वाचूयात. याकरिता वेदवेत्यांच्या यथाविध यज्ञ, दान व तप या क्रिया ओम या ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून निरंतर चालू असतात. आता हे जे परत आपण कालच्या भागात शेवटची 2-3 वाक्य वाचूयात, म्हणजे याचा रेफरन्स लागेल आपल्याला. अथवा अर्जुना तेल व वात व अग्नी ही 3 एके ठिकाणी असता दिवा कसा लावावा हे जर माहीत नसेल तर उजेड कसा करता येईल. त्याचप्रमाणे पर्वकाल प्राप्त होऊन व कर्म करण्याची इच्छा होऊन त्या वेळेचा मंत्र जरी आठवला तरी त्याची व्यवस्था माहिती नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ होतात. म्हणून 3 अक्षरांचे जे हे परब्रह्माचे नाव त्यांची व्यवस्था कशी करायची ती सांगतो, ते ऐक. आता हा 24 नंबर श्लोकचा आपण श्लोकार्थ वाचूया की याकरिता वेदवेत्यांच्या यथाविध यज्ञ, दान व तप या क्रिया ओम या ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून निरंतर चालू असतात. थोडंसं क्लिष्ट आहे, समजायला थोडंसं अवघड आहे, कारण हे ब्रह्माच्या नाव आणि त्याचं महत्व याच्या संदर्भात आहे. आजच्या भागात आपण हेच ऐकणार आहोत की तत्, ओम तत्सत, ओम तत् आणि सत या तिन्ही जे अक्षर आहेत त्याचे अर्थ, त्याचं महत्व हे सगळं आजच्या भागात येणार आहे. तर थोडंसं एकदा ऐकून समजणार नाही असं आहे, लक्षपूर्वक ऐकलं तर लगेच समजून जाईल. तर आपण ओवे वाचूयात आणि याचा अर्थ समजून घेऊयात. तरी नामाची अक्षरे तिन्ही कर्म आदी मध्य निदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही हेची एकी हतवटी घेऊनी अनकिरटी
आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माचिया, ब्रह्मेसी होवावया एकी, तेन वचती यज्ञादिकी, जे चाळवले ओळखी शास्त्रांचिया, तो आदितव ओंकारू, ध्याने करीती गोचरू, पाठी आणि ती उच्चारू, वाचेही तो, तेणे ध्याने प्रकटे, प्रणोच्चारे स्पष्टे, लागती मग वाटे क्रिया विचे, अंधारी अभंगू दिवा, आडवी समर्थू बोलावा, तैसा प्रणव जाणावा कर्मारंभी. तर या परब्रह्म नावाची जी 3 अक्षरे आहेत त्या तिन्हींची योजना कर्माच्या आधी, मध्ये व शेवटी करावी. बघा आता हे ब्रह्माचे 3 नाव आहेत. कोणती? ओम तत्सत, की ज्या मंत्राच्या साह्याने ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली. त्यामुळे ब्रह्माच्या नावाच्या ब्रह्माची 3 नावं ओम तत्सत. आता आपण जे नेहमी कर्म करतो किंवा एखादं मोठं कर्म करायचं आहे किंवा एखादं विशेष कर्म करायचं आहे, तर भगवंत उपदेश करताना काय म्हणतात बघा, की कोणतंही कर्म करण्याच्या आधी, मध्ये आणि शेवटी या ब्रह्माच्या 3 अक्षरांचा उपयोग करायचा, त्याची योजना करायची आहे. म्हणून काय म्हणतात, तर या परब्रह्म नावाची जी 3 अक्षरं आहेत या तिन्हींची योजना कधी करायची? कर्माच्या आधी, मध्ये व शेवटी करायची. ब्रह्माचं जे नाव आहे ते ओम तत्सत. त्यातले ओम, दुसरं तत् आणि तिसरं सत. तर या तिन्ही नावांची योजना कशी करायची आहे कर्माच्या आधी, मध्ये आणि शेवटी. आता पुढे जाऊयात आपण. हे किरीटी, याच हातोटीने ब्रह्मज्ञानांना ब्रह्माची भेट होते. याच हातोटीने म्हणजे याच पद्धतीने, याच योजनेने ब्रह्मज्ञानी जे असतात त्यांना ब्रह्माची भेट होते. ज्यांनी शास्त्रांची माहिती करून घेतली आहे ते ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाहीत. म्हणजे यज्ञ सुद्धा करतात. ज्यांनी शास्त्रांची माहिती करून घेतली आहे त्यांना ब्रह्माशी जर ऐक्य करून घ्यायचं आहे तर ते यज्ञादी क्रियांचा त्याग करत नाहीत, म्हणजे यज्ञ करतात. ते अगोदर ध्यानाने ओंकार सिद्ध करून मागून वाचेने त्याचा उच्चार करतात. ओंकार सिद्ध कसं करतात? पहिल्यांदा ध्यान लावतात, ध्यानानंच ओंकार सिद्ध करतात आणि नंतर वाचेने म्हणजे बोलून त्याचा उच्चार करतात. अशा रीतीने ध्यान केल्यावर प्रणवोच्चार स्पष्ट करून मग क्रिया करण्यास आरंभ करतात. अशा रीतीने ध्यान केल्यावर प्रणवोच्चार स्पष्ट करून मग क्रिया करण्यास आरंभ करतात. म्हणजे पहिल्यांदा कर्माच्या सुरुवातीला पहिल्यांदा काय करायचं? ध्यान करून प्रणवोच्चार स्पष्ट करून घ्यायचा आणि मग क्रिया करण्यास आरंभ करायचा. म्हणजे पहिल्यांदा जो आला तो ओंकार आला, ओम आला. ठीक आहे. आता तत् आणि सत कधी येतं ते आपण पाहूयात. मग अंधेरात न जाणाऱ्या दिव्याप्रमाणे अथवा अरण्यात बरोबर असणाऱ्या बलवान सोबत्याप्रमाणे कर्मारंभीचा प्रणवोच्चार कर्म करते वेळी सोबत करतो असे समज. म्हणजे जो सुरुवातीला जो सिद्ध केलेला जो प्रणवोच्चार आहे तो कर्म करताना आपली सोबत करतो. कसं? त्यासाठी उदाहरण दिलेत की अंधारात जाताना दिवा कशी सोबत करतो, किंवा आपण जंगलात जात असताना एखादा आपला मित्र, बलवान मित्र कशी आपली सोबत करतो, त्याप्रमाणे हा जो प्रणवोच्चार आहे कर्म करते वेळी आपल्याला आपली सोबत करतो. धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने
ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीच्या मुखाने यज्ञ करतात. धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य. धर्माने या शब्दाला अंडरलाईन हवी. धर्म म्हणजेच काय? न्यायानं मिळवलेलं. म्हणजेच काय? सत्कर्माने मिळवलेलं. म्हणजेच काय? चोरी, लांडी, लबाडी, लुबाडून वगैरे आणलेलं धन नाही. हे धर्मानं कमवलेलं धन आहे. हे धर्मानं कमवलेलं पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने, वेदात जी सांगितलेली देवता आहे त्या देवतांना अर्पण करण्याच्या हेतूने कसं ब्राह्मण अथवा अग्नीच्या मुखाने यज्ञ करतात. ब्राह्मण किंवा अग्नी यांच्या मुखाने यज्ञ करतात. आता आपण पुढे वाचूयात म्हणजे लक्षात येईल. उचित देशोद्देशे देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हन हुताशे यजती पैते आह्वननियादी वन्ही निक्षेपरूपी हवनी यजती पै विधानी पुढे होऊनी किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊनी अंग करीती नावडते या त्याग उपाधीचा का न्याये जोडिला पवित्री भूब्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने अथवा एकांतरा कृच्छी चंद्रायणे मासोपवासी शोषोनिगा धातुराशी करीती तपे एवं यज्ञ ध्यान तपे जिये गाजती बंध रूपे तियेच होई सोपे मोक्षाचे तया. अवाहीन गार्हपत्य व दक्षिण या 3 अग्नीत ते यथाविध हवन करतात. आता यज्ञ कसं करतात बघा. हे सांगितलं. तर काय, यज्ञ करण्यासाठी जे धन द्रव्य लागतं ते धर्माने मिळवलेलं आहे. ते देवतेला अर्पण करायचं. कोणत्या देवतेला? वेदात सांगितलेल्या देवतेला. कोणाच्या मार्फत? ब्राह्मणांद्वारे. आणि कुठं? अग्नीच्या मुखामध्ये अर्पण करायचं. असा यज्ञ करायचा. आणि काय सांगितलेलं की अहर्वनीय गार्हपत्य व दक्षिण या 3 अग्नीत हे यथाविधी हवन करतात. म्हणजे ते अग्नीमध्ये हे टाकतात. फार काय, परंतु नाना तऱ्हेचे यज्ञ उत्पन्न करून नावडत्या अहंकाराचा त्याग करतात. इथं अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे की अहंकाराचा त्याग करतात. अहंकाराचा त्याग करणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही कितीही मोठं यज्ञ करा, कितीही मोठं दान धर्म करा, काही करा, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सगळं तुम्ही करा, पण जर तुमच्या अंतरंगात जर अहंकार असेल तर ते सगळं दान धर्म शून्य, काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे पहिल्यांदा अहंकाराचा त्याग करतात हे. किंवा न्यायाने मिळवलेले पवित्र द्रव्य व भूमी आदी करून मुख्य दाने हे देशकाल पाहून पवित्र ब्राह्मणास देतात. परत सांगितलेलं आहे की न्यायाने मिळवलेले पवित्र द्रव्य, जे न्यायानं मिळवलेलं द्रव्य असतं त्यालाच पवित्र द्रव्य असं म्हणतात. अन्यायानं दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याला छळून, त्याच्याकडून चोरी करून आणलेलं द्रव्य त्याला न्यायानं मिळवलेलं द्रव्य असं म्हणत नाहीत. ते शुद्ध द्रव्य नव्हे, ते पवित्र नव्हे. तर न्यायाने मिळवलेले पवित्र द्रव्य व भूमी आदी करून मुख्य दाने हे देश काल पाहून पवित्र ब्राह्मणास देतात. देश म्हणजे ठिकाण. कुरुक्षेत्र, काशी, मथुरा,
पंढरपूर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन, आणि काल पाहून म्हणजे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अशा प्रकारचं शुद्ध काल असावा, शुद्ध मुहूर्त असावा असं पाहून कोणास दान करायचं? पवित्र ब्राह्मणास देतात. पवित्र का म्हणायचं त्याला? त्याचं आचरण सगळं शास्त्राप्रमाणे असावं, वेदांचं तो पठण करीत असावा, त्याचा वेदांचा अभ्यास असावा, असा जो ब्राह्मण आहे त्याला हे देतात. अथवा 1 दिवसाआड किंवा 1 महिन्याआड चंद्रायण व्रताचे आचरण करून आपले शरीर शुद्ध करून तपाचे आचरण करतात. किंवा काय करतात की 1 दिवसाआड किंवा 1 महिन्याआड चंद्रायण व्रताचे आचरण करतात आणि आपले शरीर शुद्ध करून तपाचे आचरण करतात. अशा प्रकारे यज्ञ व दान व तप ही जी कर्मे बांधून बंधनरूप म्हणून प्रसिद्ध होतात, त्यांचे आरंभी प्रणवोच्चार केला असता त्या योगाने मोक्ष सोपा होतो. जे अगोदर सांगितलेलं आहे तेच की ओम तत्सत ही जी ब्रह्माची 3 नाव आहेत त्यातला जो ओम आहे सुरुवातीचा, तर तो सुरुवातीला योगाच्या साह्यानं तो सिद्ध करून घ्यायचा आणि तोच प्रणवोच्चार जो आहे तो आपल्या बरोबर, आपल्या कर्माबरोबर राहतो. कर्म कोणती? तर यज्ञ कर्म. यज्ञ कर्म कसं करायचं? तर न्यायानं मिळवलेलं धन हे दान करायचं. कुणाला? पवित्र ब्राह्मणाला. कसं? तर देश आणि काल उत्तम पाहून, चांगलं ठिकाण आणि चांगली वेळ पाहून. अशा प्रकारे यज्ञ व दान व तप ही जी कर्मे बंधन रूप म्हणून प्रसिद्ध होतात, त्यांच्या आरंभी प्रणवोच्चार केला असता त्या योगाने मोक्ष सोपा होतो. मोक्ष सोपा होण्यासाठी पहिल्यांदा प्रणवोच्चार पाहिजे, म्हणजे ओंकार पाहिजे, तो सिद्ध करून घेतला पाहिजे. आणि वाचेने पण ओंकार म्हणत ही सगळी कर्म करायची आहेत, म्हणजे यज्ञ करायचा आहे. नदीच्या कडेस, त्यासाठी आपण काय ओळ वाचूयात. स्थळी नवाजिया दाटीजे, जळी तियांची जेवी तरीजे, तेवी बंधकी कर्मी सुटीजे, नामे येणे परी हे असो ऐसिया, या यज्ञ दानादी क्रिया ओंकारे सावलिया पवर्तती, तिया मोटकिया तेथफळी, रिगो पहाती निहाळी, प्रायोजिती तिये काळी, तत्शब्दू तो. नदीच्या कडेस असलेली नाव पाण्यात लोटते वेळी जड लागते, परंतु तिच्याच योगाने पाण्यावरून तरून जाता येते. त्याचप्रमाणे संसारात पडणारी अशी जी कर्मे, त्या कर्मापासून या नामाच्या योगाने मनुष्य मुक्त होतो. परंतु या गोष्टी तशाच राहू देत. या यज्ञ दान वगैरे ज्या क्रिया आहेत त्या ओंकाराच्या साह्याने योग्यतेस येतात. ती कर्मे फळाला आली असे ज्या वेळेस यांच्या दृष्टीस पडते त्यावेळेस तत् शब्दाचा उपयोग करतात. आता तत् शब्दाचा उपयोग कधी करायचा आहे ते सांगितलेलं आहे. त्या अगोदर यात काय सांगितलंय आपण परत लक्षात घेऊ की नदीच्या कडेस असलेले नाव पाण्यात लोटते वेळेस जड लागते, ढकलत न्यावं लागते, जड लागते. पण ज्यावेळेस ते पाण्यात जाते त्यावेळेस ती पाण्यात तरून जाते. त्याचप्रमाणे संसारात पडणारी अशी जी कर्मे आहेत, यज्ञ वगैरे कर्मे आहेत, त्या कर्मापासून या नावाच्या योगाने मनुष्य मुक्त होते. हे जे नाव आहे ओंकार, त्याने मनुष्य मुक्त होतो, म्हणजे त्याला मुक्ती मिळते. परंतु या गोष्टी तशाच राहू देत. या यज्ञ दान वगैरे ज्या क्रिया आहेत या ओंकाराच्या साह्याने योग्यतेस येतात.
त्यामुळे ओंकार महत्वाचा आहे. ती कर्मे फळाला आली असे ज्यावेळेस त्यांच्या दृष्टीस पडते त्यावेळेस तत् शब्दाचा उपयोग करतात. आता श्लोक नंबर 25 तत् शब्दाचा उपयोग कधी करायचा यात सांगितलेला आहे. मुमुक्षुजन तत् या शब्दाच्या नावाचा उच्चार करून फळाची आशा न धरता यज्ञ, तप आणि दान यांच्या अनेक प्रकारच्या क्रिया करतात. काय हे आता समजून घेऊयात. जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखिते, ते तत्शब्दे बोलिजे ते पैल वस्तू, ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावून या सुमती, उच्चारेने ही व्यक्ती आणि ती पुढती, म्हणती तद्रूपा ब्रह्म तया फळेसी क्रिया इया, तेची हो आम्हा भोगावया काहीची नुरो, ऐसेने तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुई कर्मे, अंगा धडती नवमे येणे बोले. जे सर्व जगाच्या पलीकडे आहे व जे एकटे सर्वांना पाहू शकते असे जे परब्रह्म ते तत् या शब्दाने म्हणतात. पहिल्यांदा आपण ओंकार पाहिला, प्रणवोच्चार ज्याला म्हणतात. तो कधी करायचा? कर्माच्या सुरुवातीला. तो केला की तो कर्म संपूर्ण होतोपर्यंत तो प्रणवोच्चार आपल्या बरोबर राहतो. हे आपण पाठीमागच्या श्लोकात पाहिलेलं आहे. आता काय सांगितलेलं आहे की हे सर्व जग या सर्व जगाच्या पलीकडे आहे व जे एकटे सर्वांना पाहू शकते असे जे परब्रह्म. परब्रह्म कसे आहेत? सर्व जगाच्या पलीकडे आहेत, पण तिथून सर्व जगावर लक्ष ठेवून आहे, ते सर्व जगाला पाहू शकतात. तर असे जे परब्रह्म ते तत् या शब्दाने म्हणतात. अर्जुना, ते सर्वांच्याहून अगोदरचे आहे असे लक्षात आणून त्यांच्या रूपाने ध्यान करून ते पुढे तत् उच्चार करतात. हे जे ब्रह्म आहे त्यांना तत् या शब्दाने उच्चार करतात आणि असे म्हणतात की तद्रूपी जे ब्रह्म त्याला फलासह सर्व क्रिया अर्पण असोत, आम्हास भोगाव्यास काही शिल्लक न राहोत, याप्रमाणे तत्स्वरूपी ब्रह्मास कर्मी अर्पून ती माझी नव्हेत असे म्हणून अंग झाडून मोकळे होतात. भगवंत जे आहेत, जे ब्रह्मा जे आहेत, जे तत् आहेत, त्यांना आपली सर्व फळे अर्पण करतात आणि आम्हाला भोगायला सुद्धा शिल्लक न राहो असं म्हणून त्या तत्रूपी ब्रह्मास सर्व कर्मे अर्पून ती माझी नव्हेत असे म्हणून त्यातून अंग काढून अंग झाडून मोकळे होतात. आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले, या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा, ते कर्म ही ब्रह्मकारे जाणे तेणीही नसरे, जे करी तेणेसी दुजरे आहे म्हणून मीठ अंगे जळी विरे, परी क्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्मा करे गमे ते द्वैत. आता ओंकाराचा उच्चार करून ज्याचा आरंभ केला व तत् याचा उच्चार करून ज्याचे फळ अर्पण केले आणि अशा रीतीने ज्या कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले ते कर्म खरोखरच ब्रह्मरूप झाले, तरी तेवढ्यानेच कर्म कार्यभाग होत नाही. कारण जो कर्म करणारा असतो त्याचा दुजाभाव शिल्लक राहतो. दुजाभाव म्हणजे द्वैतभाव शिल्लक राहतो.
इथं काय सांगितलं की आपण कर्माची म्हणजे यज्ञाची सुरुवात कशी केली? ओंकार, ओंकार म्हणून. नंतर काय केलं? तत् याचा उच्चार करून त्याचे सर्व फळ हे ब्रह्मास आपण अर्पण केले आणि ब्रह्मतत्व प्राप्त झाले. पुढं काय झालं की ते कर्म खरोखरच जरी ब्रह्मरूप झाले तरी तेवढ्याने कार्यभाग होत नाही. ब्रह्माला फक्त आपण फळ अर्पण केलं म्हणजे कार्यभाग संपला असं नाही. कारण जो कर्म करणार असतो त्याचा दुजाभाव शिल्लक असतो, त्यातलं द्वैत्व शिल्लक असतं. कसं? तर मीठ पाण्यात टाकले असता विरून जातं, विरघळून जातं, परंतु त्याचा खारटपणा मात्र शिल्लक राहतो. तो वेगळा, तो पाण्यापासून वेगळा होत नाही. तसे कर्म कर्म ब्रह्माकार झाले असे समजणे तेच द्वैत्व होय. जरी आपण कर्म ब्रह्माला अर्पण केलं तरी सुद्धा ते अर्पण केलं म्हणजे कर्मापासून आपण मुक्त झालो असं होत नाही. आणि दुजे जव घडे तव संसार भय जोडे, हे देव आपलोनी तोंडे बोलती वेद, म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परिवसे, सशब्द या ऋणोदोषे ठेविला देवे, तरी ओंकार सत्कारी कर्म केले जे ब्रह्म शरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले, प्रशस्त कर्मी तिये सत्शब्दा विनियोगी आहे, तेची ऐका होये तैसा संगो. आणि जोपर्यंत द्वैत्व शिल्लक आहे तोपर्यंत संसार भय जात नाही. द्वैत्व जोपर्यंत फरक शिल्लक आहे, तो मोठा मी लहान, तू श्रीमंत मी गरीब, असं जे जे जोपर्यंत द्वैत्व शिल्लक आहे तोपर्यंत संसार भय जात नाही. हे देव आपल्या तोंडाने सांगतात व वेदही तेच सांगतात. देवाने तेच सांगितलेले, वेदांनी पण तेच सांगितलेलं आहे. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी असलेले जे द्वैत्व ते सत शब्दाच्या ज्ञानाने निरसन होण्याकरिता देवाने सत शब्दाची योजना केलेली आहे. ओंकार म्हणून आपण काय करतो? एखाद्या कर्माची सुरुवात करतो, यज्ञाची सुरुवात करतो. मग तो ओंकार ते यज्ञ पूर्ण होतोपर्यंत आपल्या बरोबर राहतो आणि सत शब्दाच्या साह्याने आपण ब्रह्माला आपण केलेलं कर्म म्हणजे यज्ञ अर्पण करतो. अर्पण जरी केला तरी सुद्धा नुसतं अर्पण करून चालत नाही ना. नुसतं अर्पण जरी केलं तर त्यातला द्वैत्व भाव शिल्लक राहतो आणि द्वैत्व भाव शिल्लक राहिला म्हणजे तर हा द्वैत्व भाव काढायचा कसा? तर त्यासाठी सत शब्दाचा ज्ञानाने हेचे निरसन अशी योजना केलेली आहे. तर ओंकार तत्कार यांच्या उच्चाराने केलेले कर्म ब्रह्मस्वरूपी होते, त्याला प्रशस्त कर्म असे म्हणतात. प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करतात. तो ऐकण्याजोगा आहे, तो सांगतो. आता सत शब्दाचा उपयोग काय आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. तर काय सांगितले बघा की यज्ञ कर्म करताना आपण सुरुवात ओंकारापासून करतो. नंतर तत् शब्दाच्या साह्याने आपण केलेले जे कर्म आहे, यज्ञ कर्म आहे, ते ब्रह्माला अर्पण करतो. पण द्वैत्व भाव शिल्लक राहतो. तो द्वैत्व भाव जाण्यासाठी सत शब्दाच्या ज्ञानाने निरसन होण्याकरता देवाने सत शब्दाची योजना केलेली आहे. तर ओंकार व तत्कार यांच्या उच्चाराने केलेले कर्म ब्रह्मरूपी होते, त्याला प्रशस्त कर्म असे म्हणतात. प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा उपयोग केला असता तो ऐकण्याजोगा आहे, तो सांगतो, ते ऐक असं भगवंत म्हणतात. त्यासाठी आपण आता भाग नंबर 14 मध्ये म्हणजे उद्या हे सत शब्द आणि त्याचा अर्थ, त्याचा उपयोग, त्यानं काय होतं नेमकं हे सगळं पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबत आहोत.
सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. आपल्यामध्ये सत्कर्म, सद्भाव हे कसे येतील याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने तो मनातल्या मनात म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.